7 अध्याय आणि 6 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. जकरिया 4:6 वाचा. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे मी सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा परमेश्वरचं वचन या ठिकाणी काय सांगते, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धीस होईल. शेजारला हातात दिसून म्हणा, माझ्या आत्म्याच्या द्वारे हर एक कार्य सिद्ध जाईल. माझ्या आत्म्याच्या द्वारे हर एक कार्य सिद्ध होईल. हातात देऊन बोला, झोपायला सांगितलं, हातात देऊन बोला, हातात देऊन बोला, माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धीस होईल. माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धीस होईल परमेश्वर म्हणतो. लास्ट का हातात ते की माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धीस होईल परमेश्वर म्हणतो. माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्य सिद्ध होईल असे परमेश्वर म्हणतो. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक जण मला दिसत नाही ना तोपर्यंत मी पुढे जात नाही. माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धीस होईल असं परमेश्वर म्हणतो. माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्य सिद्ध होईल असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. किती जणांना तो पवित्र आत्मा पाहिजे की ज्या आत्म्याने हर एक कार्यसिद्धी जाते. हालेलुया. प्रत्येकाला पाहिजे पवित्र आत्मा. हालेलुया. प्रत्येकाला पाहिजे, किचनला पाहिजे, जोरात थोडं मला थोडं हसलं पाहिजे, तुम्हाला आनंद पाहिजे थोडं, प्रत्येकाला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जसं तुम्ही हात वर केला तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आलेला आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आलेला आहे. हालेलुया. जे विश्वास ठेवत नाही, मी तर तुम्हाला बळजबरीने सांगतो, तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आलेला आहे. ज्याला जाणवत नाही तो माझ्यामध्ये नाहीये, मी तुम्हाला सांगतो तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी या ठिकाणी उभा आहे, एक पास्टर बनेल. प्रेज द लॉर्ड. की जणांना दिसतो बाबा, मी दिसतोय का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस सेवा करण्याचं नाव कोणी माझ्याजवळ काढलं ना तर मी काय म्हणायचं माहितीये का, मला तुम्ही काहीही सांगा, फक्त सेवा करायचं नाव काढू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणी म्हणायचं तू पास्टर होणार, मी म्हणायचो मला पास्टर व्हायचं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझी आई जवळजवळ 10 वर्ष माझ्यासाठी एक प्रार्थना करते, माझा मुलगा पास्टर झाला पाहिजे. हालेलुया. मी म्हणायची ईडी, मी म्हणायची ईडी ही सोपं आहे का, मला नाही जमणार, मला करायचं पण नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण एक विश्वास होता तिचा, सेवा करणं माझ्या हातामध्ये नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सेवा करणं माझ्या हातामध्ये नाहीये, पण बायबल काय सांगतं, सेनाधीश परमेश्वर काय म्हणतो, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर परमेश्वर म्हणतो माझ्या आत्म्याच्या द्वारे सर्व काही कार्यसिद्ध होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी या ठिकाणी उभा आहे त्याचं कारण हे, तुम्ही माझ्या समोर उभे आहात, माझ्या समोर तुम्ही बसलेला आहात, याचं कारण हे की मी माझ्या बुद्धीने नाही, मी माझ्या शरीराने नाही, मी माझ्या ताकदीने नाही, मी माझ्या ज्ञानाने नाही, तर देवाच्या आत्म्याने या ठिकाणी उभा राहिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यावेळेस पहिली भविष्यवाणी 2013 मध्ये माझ्यासाठी झाली. 2013 मध्ये डॉक्टर MP सत्यानंद गुलबर्गा, हालेलुया, त्या सेवकाने भविष्यवाणी केली, ते याला सेवेसाठी निवडत आहे. हालेलुया. सेवेसाठी निवडलं, आनंद वाटत, पण सेवा करायची, करायचं नावच नाही कधी घेतलं. हालेलुया. कधीच नाही करायची. सेवेमध्ये सामील व्हायचं, पण सेवा आपण नाही करायची. हालेलुया. पण ज्या दिवसापर्यंत मला असं वाटत होतं की ज्या दिवशी मी घोषणा केली आज मी सेवा करायला बाहेर निघत आहे, त्या दिवसापर्यंत मला असं वाटत होतं
मी सेवा करू शकणार आणि कोण माझ्याकडे येईल? हालेलुया. कोण माझ्याकडे प्रार्थना करायला? पहिला प्रश्न होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण ज्या देवाने दर्शन दिलं, ज्यावेळेस दर्शन मला दिलं, त्यावेळेस मी बघत आहे, मी मोठ्या स्टेजवर उभा राहिलोय, प्रार्थना करत आहे आणि हजारो लोक पुढे आहेत. हालेलुया. हजारो लोक पुढे आहेत आणि मी प्रार्थना करत आहे. पण मी म्हटलं आता सेवा करायला बाहेर पडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण तरीही बाहेर पडलो, तरीही डोक्यामध्ये एक विचार होता, काय मला ही जमल का? आणि कोण येईल माझ्याकडे प्रार्थना करायला? आजही 99% मला सुवार्ता सांगायला मला जमत नाही. प्रार्थना करायला सांगा, प्रचार करायला सांगा, मी कधी करतो. मला सुवार्ता सांगायला मला पण जमत नाही. सुवार्ता सांगणे एक दान आहे. मी फक्त येशूबद्दल माहिती देऊ शकतो, पण मला कन्फर्म ते मला कळत नाही सुवार्ता कशी सांगायला. त्यामुळे मी सुवार्ता, माझी आई 1 नंबर सुवार्तिक, माझी मम्मी 1 नंबर सुवार्तिक. बसमध्ये गेलं, ट्रॅक साठले, चालत्या बसमध्ये बसतात का सगळी लोक शांतपणे झाली की उठायची, ट्रॅकचा बंडल घ्यायची आणि प्रत्येकाला वाटत सुटायची आणि मी बघायचं आणि मला लाज वाटायची. आई इथनं आम्ही निघालो, इंदापूर साईडला निघालो, बसमध्ये बसलो, आई जवळ ती गप्पाच असायचा, त्याची सीटवर जायची. येशू प्रभू आहे, येशू तुमच्यासाठी मेला, ईश्वर विश्वास ठेवा तुमच्या पापाची क्षमा होईल, ईश्वर विश्वास ठेवा तुमच्यासाठी स्वर्ग उघडलं गेलेलं आहे. हालेलुया. आणि मी बघायचं ईडी, मी म्हणायचं ईडी का? मला ते जमत नाही ना. हालेलुया. माझ्याकडे ती कुणाला सांगायची, माझा मुलगा प्रार्थना करतो या तुम्ही, मला नसतं सांगायचं मग मी प्रार्थना करतो तुम्ही माझ्याकडे, मला नाही सांगायचं मग, आजही सांगायला नाही जमत. हालेलुया. पण आई जाऊन सांगायची या तुम्ही. हालेलुया. लोक प्रार्थना करून यायचे, लोकांच्या जीवनामध्ये कार्य होत होतं, लोक प्रभूवर विश्वास ठेवत होते. मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त 4 ते 5 लोकांना सुसमाचार सांगितला असेल. हालेलुया. एक माझा मित्र आहे, तो आजही प्रभूमध्ये आहे, तो बारामतीमध्ये चर्चला जातोय. तो जास्त लोकांना मी सुसमाचार नाही सांगितलं, ठराविक बोटा मोजण्यासारखे लोक. त्यांना दुसऱ्याने सुवार्ता सांगितले, ते आले प्रार्थना करून, अशी बरीचशी आहे. हालेलुया. पण ज्यावेळेस मी उभारायचा विचार केला, एक संभ्रम होता, कोण माझ्याकडे, कारण मला सुवार्ता सांगा येत नाही, कोण माझ्याकडे येईल प्रार्थनेला, कारण लोकांना सांगितलं तर लोक येतील. हालेलुया. लोकांना माहीत होईल इथं पास्टर आहे, इथं प्रार्थना करतात, इथं मंडळी भरते, इथं लोक एकत्रित येतात प्रार्थनेला. हालेलुया. मलाही सांगायला जमत नव्हतं. पण बायबलमध्ये ज्यावेळेस देवाचं वचन आलं आणि बोललं, मला म्हणे तुझ्या ताकदीने काही होणार नाही, तुझ्या बुद्धीने काही होणार नाही, तुझ्या शब्दाने पण काही एवढं होणार नाही, पण ज्यावेळेस देवाचा आत्मा येईल त्यावेळेस तुला सगळं काही शक्य होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा देवाचा आत्मा येईल तेव्हा सर्व काही शक्य होईल, कारण कार्यसिद्धी मनुष्याच्या बुद्धीने होत नाही, मनुष्याच्या शरीराच्या ताकदीने होत नाही, परमेश्वराच्या आत्म्याने होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजच्या लेकरांना आपण या ठिकाणी अभिषेक केला, ते माझ्या बुद्धीनं नाही. मला माहित नाही ते किती वर्ष मी या लेकरांची कधी वर्षीप ऐकली नाही, ते गाणे कशी कधी म्हणतात हे मी कधी ऐकलं नाही. ज्यावेळेस मी त्यांच्या घरी जाईल मीच करतो, ते ऐकत असतात, मी यांची कधी वर्षीप ऐकली नाही. पण ज्यावेळेस प्रार्थना करत होतो, देवाच्या आत्म्याने दाखवलं ही लेकरं, म्हणून मी वाट बघतो अजून पण एक्स्ट्रा येते का, आणि देवाच्या विधीवर मी या 2 स्लर पाहिलं, तिसरं एक एक्स्ट्रा त्याची इच्छा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरेच लोक पहिली पण काही लोक येत होते, आम्हाला विधीवर घेत नाही, वर्शिप करा घेत नाही. जोपर्यंत देवाचा आत्मा कार्य करत नाही, देवाचा आत्मा निवडत नाही, तोपर्यंत हित कुणी येऊ शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये देवाचं वचन काय सांगतं, जकरिया 4:6 काय म्हणतं, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस होईल. हालेलुया. म्हणून मंडळीला इथं आलेल्या प्रत्येकाला देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे. हालेलुया. शेजाऱ्याला हातात देऊन मला, तुला पवित्र आत्म्याची गरज आहे, तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे.
हालेलुया. मला शेजाऱ्याला हातातील म्हणा, तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. देवाला पवित्र आत्मा मागा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल ना, तुम्ही काय म्हणाल, आता पास्टरला फोन नाही लावणार, आता पास्टरला प्रार्थना करायला नाही लावणार, मी गुडघ्या बसणार. हालेलुया. आता मी गुडघ्या बसणार, मी प्रार्थना करणार, आणि त्या दुष्ट शक्तीला मी घालवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला येतो, एक अधिकार, एक ॲथॉरिटी, एक पॉवर, एक सामर्थ्य तुमच्यामध्ये येतं. अशक्य गोष्ट तुम्हाला शक्य वाटायचा नव्हतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरेच लोक म्हणतात, नाही हे मला जमणार नाही. त्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यामधील ना, तुम्हाला अशक्य गोष्ट शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे मी जास्त काय कुठली गोष्ट मागत बसत नाही. मोजक्या गोष्टी ज्या कामाच्या आहेत त्या. हालेलुया. रोगर भरती नको मला म्हणते, हे दे, ते दे, ते दे, आमकं दे, पालानं दे, एवढं मागून तोंड बी दुखायला झालं. एवढं घेऊन काय करणार? त्यापेक्षा देवा एक, सगळ्यांचं जिरवणारा एकच आहे. कोण? पवित्र आत्मा. घर पाहिजे, आधी पवित्र आत्मा पाहिजे. हालेलुया. लग्न झालं पाहिजे, आधी पवित्र आत्मा पाहिजे. बंगला पाहिजे, त्याच्या आधी काय पाहिजे? आधी पवित्र आत्मा पाहिजे. गाडी पाहिजे, त्याच्या आधी पवित्र आत्मा पाहिजे. हालेलुया. नोकरी पाहिजे, त्याच्या आधी पवित्र आत्मा पाहिजे. ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल, प्रत्येक गोष्टीसाठी मार्ग मोकळा कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती जण समजलं मला? जर थोडा हात उंच करून सांगू द्या. प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टी पाहिजेत. त्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आधी तुम्हाला देवाचा पवित्र आत्मा पाहिजे. हालेलुया. बायबल सांगतं, युद्धासाठी घोडा सज्ज करतात. कशासाठी? युद्धासाठी. युद्धासाठी घोडा सज्ज करतात, पण विजय देवाच्याकडून येतो. हालेलुया. हालेलुया. तो परमेश्वर, तो पवित्र आत्मा, तो परमेश्वर विजय तुम्हाला त्याच्याकडून येतो. आणि जर तो तुमच्या बाजूने आहे, तो तुमच्यामध्ये आहे, तो तुमच्या बरोबर आहे, तो तुमच्या आतमध्ये आहे, तो तुम्हाला चालवतो, इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल होते. प्रिया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर देवाचा आत्मा आहे तर, देवाचा आत्मा नाही येत नाही. हालेलुया. मगाची साक्षताईने सांगितली, जेव्हा त्यांना बोलत ताई, देव तुम्हाला बाळा देत आहे, त्यांनी तोंडाकडे बघितला, हसले. हालेलुया. पास्टर आहे, कशाला काय म्हणायचं, जाईल आता प्रार्थना केली ना जाईल, किंवा त्याची तिकडं माझी मी इकडं, परत त्याचं कुठं तोंड बघायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशाला नाराज करते म्हणून माणूस तोंड काय बोलत नाही, त्या सोडून. हालेलुया. पण बायबल सांगते ना, जर पवित्र आत्मा आहे का, असं कधी मनामध्ये होतं माहिती आहे, सगळं प्रयत्न करून थकलेला असतो माणूस, सगळं प्रयत्न करून. त्यांनी डॉक्टर केलं नाही का? 18-19 वर्षामध्ये केले ना डॉक्टर, बघितलं ना सगळं, प्रत्येकाने तेच सांगितलं. पण ज्यावेळेस देवाचा आत्मा आला, प्रार्थना झाली, हालेलुया, आणि देवाचा आत्मा काय बोलला? मी देत आहे बघा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा देतोय म्हणला, तो दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. शारीरिक डोळ्याने जोपर्यंत आपण बघतो, आणि शारीरिक डोळ्याने काय बघितलं? डॉक्टरचं प्रयत्न बघितलं, त्यांनी खर्च केलेलं बघितलं, पैसा नाही घालायला पण काय प्रयत्न. पण ज्यावेळेस देवानी योजना बनवली, देवाच्या आत्म्याने योजना बनवली, बायबल सांगतं ना, आता त्याच्या आत्मा कार्य करणार आहे. आता तुमचं प्रयत्न कार्य नाही करणार. हालेलुया. आता तुमचा डॉक्टर कार्य नाही करणार. आता परमेश्वर स्वतः, तो तिथं पवित्र आत्मा स्वरूप आलेला आहे, तो आता मार्ग मोकळे करत आहे. आता यश, उन्नती, आशीर्वाद परमेश्वर नावात तुमचा आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला सेवा करायची, पवित्र आत्म्याचा अभिषेक पाहिजे. हालेलुया. तुम्हाला चांगलं काम पाहिजे, देवाचा पवित्र आत्मा पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठलंही कार्य करायचे,
देवाचा पवित्र आत्मा आला पाहिजे. कारण कार्य करणारा तुम्ही नसून तुमच्याद्वारे पवित्र आत्मा कार्य करत असतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कार्य करणारा मी नसून माझ्याद्वारे पवित्र आत्मा कार्य करतो. माझ्याद्वारे प्रभू येशू कार्य करत आहे, कार्य मी करत नाही. हालेलुया, माझ्या मधून पवित्र आत्मा कार्य करत आहे, तुमच्या मधून पवित्र आत्मा कार्य करेल. हालेलुया, कधी ज्या वेळेस होली स्पिरिटने तुम्ही भरा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. झोपलेले हालेलुया म्हणा. आम्ही झोपलेला बोलायला सगळे झोपले का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग काय आता महागाई काय जाणार देवाकडे? देवा गाडी बंगला अमकं जमकं का? पवित्र आत्मा. हालेलुया, काय मागणार? पवित्र आत्मा. जर पवित्र आत्मा आला, हालेलुया, पुढं कुणी बी असू द्या, पुढं कुणी बी असू द्या. बायबल सांगतं राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वळवण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. तो पवित्र आत्मा, तो परमेश्वर जर तुमच्यामध्ये आहे, तुम्ही कुणासमोर बी जाऊन बघा. हालेलुया, तो तुम्हाला बघताच म्हणेल काय तुमची इच्छा आहे? आमचं असं असं आहे, ठीक आहे, करून देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा ताईने दोन दिवस ताईला जातानाच सांगितलं उपास प्रार्थनाच या आठवड्यात झाली पाहिजे. हालेलुया, उपास प्रार्थनेमध्ये राहिलं, पवित्र आत्म्याने भरले. फोन करायच्या आधी तिकडून फोन, हॅलो, इकडं बेचैनी झाली. पवित्र आत्मा तुमच्या विरोधात जी कार्य करते ना, पवित्र आत्मा त्याला बेचैन करतो. आणि मी याच्या विरोधात काहीतरी केलेलं आहे, हालेलुया, त्याला बेचैन करत आहे पवित्र आत्मा. त्याच्याशी तू समेट करून घे. हालेलुया, बायबल सांगतो परमेश्वर मला अनुकूल, मला प्रतिकूल कोण? परमेश्वर तुमच्या बाजूने आहे, पवित्र आत्मा तुमच्या बाजूने आहे, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या बाजूने आहे. तुमचा विरोधी या जगामध्ये कोणीच नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फक्त देवाच्या विरोधात तुम्ही जाऊ नका. हालेलुया, तुम्ही देवाच्या विरोधात जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाच्या विरोधात नाही गेला तर देव सदा सर्व काळ तुमच्या बरोबर. हालेलुया, तो तुम्हाला सोडून जायची त्याची इच्छाच नाही, तो तुमच्यामध्ये राहतो. काही तर दिसला कुठे येशूचा फोटो भेटो, हे येशू नाही बरं का, आणि चालेल हे येशू नाही, त्या फोटो भेटो कुठंच नाही तुम्हाला दिसणार. येशू ते आहे, निरंतर प्रार्थना करा, ते येशू आहे, ते शब्द येशू आहे. मी जे बोलतो ते शब्द येशू आहे. बायबलमध्ये लिहिलेला हर एक शब्द येशू आहे. बायबलवरती लिहिलेला हर एक शब्द तो पवित्र आत्मा आहे, तो परमेश्वर आहे. आणि तो शब्द, तोच पवित्र आत्मा शब्दाच्या द्वारे कार्य करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले शब्द त्याचा 17वा अध्याय खाऊया आपण. पहिलं शब्द त्याचा 17. आणि 31 पासून वचन आपण वाचूया. 17-31 पासून काही वचन आपण या ठिकाणी वाचू. बघा त्या ठिकाणी काय लिहिलं. पहिलं शब्द 17-31. इशायाने आपला पुत्र दावीद यास म्हटले, एक यफाभर हुरडा व या 10 भाकरी घेऊन. 17-31. 17-31. 31. दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलास कळविले व त्यांनी त्यास बोलावून पाठविले. मग दावीद शौलास म्हणाला, त्या बलिष्ठांमुळे कोणाही माणसांचे मन कचरू नये. आपला दास जाऊन त्याशी लढेल. बस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी हात वर करून हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी एक प्रसंग घडलेला आहे. या ठिकाणी एक युद्धाचा प्रसंग चालू आहे.
हालेलुया. काय चालू आहे? एक युद्धाचा प्रसंग या ठिकाणी चालू आहे. सर्व इस्रायल सेना आणि पलिष्टी सेना याच्यामध्ये काय चालू आहे? युद्ध चालू आहे. आणि दावीद एक लहान मुलगा आहे, 14-15 वर्षाचा, 14-15 वर्षाचा एक मुलगा आहे. आणि त्याच्या वडिलांनी काय सांगितलं? तुझे भाऊ युद्धात आहेत, तुझ्या भावाला भाकरी घेऊन जा. हालेलुया. तुझे भाऊ काय करतात? युद्धात लढायला गेले, तू काय कर? त्यांना भाकरी घेऊन जा. तो भाकरी घेऊन गेला. भाकरी घेऊन गेला, त्याला समोर काय करते? इस्रायल सेना त्याला लपलेली दिसते. कुठं? गुहेमध्ये लपलेलं दिसायला लागले. का? कारण पलिष्ठ्यामधून एक अवधव्य, एक बाला मोठा एक पलिष्ठी, तो जवळजवळ 8-9 फूट उंची त्याची असेल, एवढा मोठा पलिष्ठी, तो बाहेर निघाला, अख्खी इस्रायल सेना त्याला घ्यायची आणि लपून बसायची. आणि दावीद त्या ठिकाणी जाऊन काय करतोय? बघतोय, अरे इस्रायल देवाची लोक आहे आणि देवाची लोक का देतात त्याला? Praise the Lord. देवाची लोक त्या पलिष्ठ्याला घेऊ लागले. आणि ज्या वेळेस पुढे ती दावीद ती परिस्थिती बघून दावीद काय म्हणतोय त्यांना? बघा काय म्हणतोय. दावीद बोलला, ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलास म्हटले, कळविले व त्याने त्यास बोलावून पाठवले. मग दावीद शौलास म्हणाला, त्या पलिष्ठ्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये, आपलाच दास जाऊन त्याशी लढेल. शौल दाविदास म्हणाला, या पलिष्ठ्याशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहे आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असतात. एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले आणि कोकरा त्याच्या जबड्यातून सोडले. मजवर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकले. हा असून ती पलिष्ठी त्या दोघांपैकी एक सारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेस तुच्छ लेखले आहे. दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडले, तोच मला या पलिष्ठीच्या हातून सोडविल. तेव्हा शौल दावीदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती वर्षाचा दावीद? 14-15 वर्षाचा. शेरडं राखणारा, मेंढरं राखणारा दावीद. हालेलुया. बायबल सांगतं त्याच्या अगोदर तो लहान वयामध्येच देवाचा दास शमूएल यांनी काय केलं? राजा होण्यासाठी त्याला अभिषेक केला होता, त्याला अधिकार दिला, त्याला सामर्थ्य दिलं होतं. आणि त्याच सामर्थ्यानं, त्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने काय केलं? ज्यावेळेस तो आपल्या बापाची मेंढरं राखीत होता रानामध्ये, हालेलुया, तिथं एका सिंहानं त्याच्या मेंढरावर अटॅक केला. हालेलुया. तिथं एका अस्वलानं त्याच्या मेंढरावरती अटॅक केला. प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणत आहे? तो परमेश्वर माझ्या बरोबर असल्या कारणाने मी काय केलं? त्या सिंहाचा जबडा फाडला. तो काय म्हणत आहे? त्या अस्वलाचा पण मी जबडा फाडला. त्या अस्वलाला ठार मारलं, सिंहाला पण ठार मारलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 12-13 वर्षाचा असं त्यावेळेस, 12-13 वर्षाच्या वयामध्ये दाविदाने काय केलं? देवाचा अभिषेक, देवाचा पवित्र आत्म्याचा अभिषेक त्याच्यावर आल्यापासून, हालेलुया, त्याने अस्वलाला मारलं, सिंहाला मारलं. आणि आता काय म्हणतोय? मोठा पलिष्ठी, ज्याला अख्खी सेना भेट आहे, त्याला दावीद काय म्हणत आहे? मी त्या पलिष्ठ्याला मारेन. कोणाला? त्या पलिष्ठ्याला मी मारेन. इस्रायलचा राजा त्याच्याकडे आला, काय म्हणला? 14-15 वर्षाचा तेवढा आहे तो. एवढा मोठा पलिष्ठ्याला कसा म्हणा? तू लहानपणापासून योद्धा आहे मोठा, तू अजून पोरगच आहे. तो काय म्हणत आहे? ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या आणि अस्वलाच्या तावडीतून वाचवलं, तो परमेश्वर मला त्या गल्ल्याच्या तावडीतून वाचवण्यास समर्थ आहे. हालेलुया. ज्याच्या हे शब्द अशाच लोकांच्या मुखातून निघतात ज्याच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे. हालेलुया. विश्वासाचे शब्द, हालेलुया, अशक्य गोष्ट शक्य करणारे शब्द अशाच लोकांच्या मुखातून निघतात ज्याच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाचे शब्द मुखातून बाहेर निघत पाहिजे. डोळ्यांनी दिसतंय त्याला नाही घाबरलं पाहिजे. अख्खी सेनाच्या एका गल्ल्याला भेट होती, त्या गल्ल्याला मारण्यासाठी एक 14-15 वर्षाचं पोरगं विश्वासाने बाहेर निघून काय म्हणत आहे? की ज्या मी सेनाधीश परमेश्वराच्या नावाने त्याला मी मारण्यासाठी जात आहे.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का एवढं सामर्थ्य कुठून आलं, एवढं धाडस कुठून आलं, एवढी शक्ती त्याच्यामध्ये कुठून आली? का? कारण देवाने त्याला अभिषेक केला होता. पवित्र आत्म्याचा अभिषेक त्याच्यामध्ये होता. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने तो भरलेला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो. तसंच पुढे आपण वाचत गेलो. तुम्हाला घरी गेलं तर तुम्ही 17 अध्याय पूर्ण वाचा. पुढे गेलं तर तुम्हाला पाहायला भेटतं दाविदानं काय केलं, शाऊलानं काय केलं. त्याचे जे चिलकत होतं, ते चिलकत जी वस्त्र होती युद्धाची लढायची ती त्याला घातली. पण दावीद एक पोरगं होतं, त्याला ते जमलं नाही. तो काय म्हटलं, हे तुमचं चिलकत तुम्हाला चालू दे, मी लढायला माझ्या पद्धतीने जातो. दावीद एक शेतकरी होता, दावीद एक मेंढपाळ पण होता. त्याच्या हातामध्ये गोपन होती, त्याच्या हातामध्ये काठी होती. हालेलुया. त्यांनी काय केलं, ओळ होता, पाणी त्याच्यातून वाहत होतं, पण ते आटलेलं होतं, त्याच्यामध्ये गोटे होते. बायबल सांगतं प्रियानो, दाविदानं काय केलं, आपली गोपन काढली, त्या नाल्यातलं 5 गोटे घेतले आणि एक गोटा त्याच्या गोपणीमध्ये लावला. अशी गोपन मारली की कल्ल्यात त्याला असा नेम बसला, त्याच्या मस्तकामध्ये बसला. हालेलुया. आणि बायबल सांगतो प्रियानो, तो कल्ल्यात पालता त्याच्या समोर पडला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या जीवनामध्ये कुठलंही मोठं संकट असू द्या, कुठलंही मोठी समस्या असू द्या, कितीही मोठं दुःख असू द्या, पण जर विश्वास तुमच्यामध्ये आहे, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, विश्वासाचे शब्द तुमच्यातून बाहेर निघतात, मी तुम्हाला सांगतो हर एक संकट तुमच्या समोर गुडघा टेकल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गेल्या काही दिवसामध्ये हीच ती ताई ना, हालेलुया. गेल्या काही दिवसामध्ये आमच्या ताईचं थोडंसा तिच्या घरगुतीचं मॅटर थोडं चाललं होतं, पण मावशी खूप विश्वास ठेवते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि विश्वासाने आम्ही इथून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. जशी इथनं प्रार्थना करून गेले, हालेलुया, दुसऱ्या दिवशी ताईच्या घरी व्यवस्थित चालवला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. विश्वासाचे शब्द, परमेश्वर इम्पॉसिबल गोष्ट विश्वासाच्या शब्दाने पॉसिबल करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 2024 मध्ये आपल्या मंडळीला एक अभिवचन देवाने दिलं होतं. किती जणांना माहित आहे? हालेलुया. बरेच जण विसरले असतील, पण मी तुम्हाला आठवण करून देतो. एक वचन ते मला माहित नव्हतं, यशाच्या पुस्तकामध्ये आहे, सॉरी यशा 52 मध्ये ते वचन आहे वाटतं, की तू आपल्या कणाती काय कर, पसर. तू आपली मर्यादा, तुझा जी हॉल आहे ते हॉलची काय कर, तू आपली मर्यादा तू काय कर, वाढव. आता हे हॉल नाही पाडायचा, पास्टर परत कुठं राहायचा, तुमच्यासाठी आता दुसरा हॉल बांधलाय, आता मंडळी तिथं जाणार आहे. हालेलुया. या 24 मध्ये हे आपल्याला आदिवचन आहे, आपली विश्वासाची मर्यादा वाढवू, प्रत्येक गोष्टीची मर्यादा वाढवू. आपल्याला जी गोष्ट पाहिजे विश्वासानं ती स्वीकारू, त्या गोष्टीचा पाऊल उचलू. हालेलुया. ती गोष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटते ती गोष्ट परमेश्वर म्हणतो माझ्याद्वारे शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थोड्याच दिवसामध्ये आपण तिथं प्रार्थना करत आहोत. हालेलुया, थोड्याच दिवसामध्ये. मगाशी आमचं ब्रदरचं आमचं नियोजन पण झालं. आज आपण काही घोषणा नंतर करणार पण आहोत, काय योजना करायच्या, काय करायचं सगळ्या मंडळीला आपण ते सांगणार पण आहोत. प्रेज लॉर्ड. 2024 आपल्या मंडळीसाठी एक जबरदस्त आशीर्वादाचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे अभिवचन दिलेलं आहे, तुम्हाला जे मोठं काम करायचं आहे त्यासाठी तुम्ही पाऊल उचला. आज मी तुमच्यासाठी प्रॉपर्टी वर्ड देतो आणि ते झालंय म्हणून स्वीकारा. 24 तुमच्यासाठी आशीर्वादाचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे 24 एंडिंग पर्यंत कसं का होईना तेवढं, पण प्रार्थना तिथं चालू झाली ही माझा विश्वास आहे. 24 मध्येच अजून तुम्हाला दिसणार विटा भिंती कसं व्हायचं काय, 24 मध्येच तिथं प्रार्थना चालू होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो विश्वासानं आमेन म्हणून स्वीकारतो आणि त्याला काय म्हणतो, नाही झालेलं आहे. खरंच, प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. काय त्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा तो काय म्हणत आहे? मी त्याला तुच्छ लेखतो. का तुच्छ लेखतो? कारण मी ज्या परमेश्वराच्या नावाने मी जात आहे तो जिवंत परमेश्वर आहे, तो सेनाधीश परमेश्वर आहे, त्याची स्वर्गीय सेना माझ्या बरोबर आहे. मी एकटा नाहीये. मी आज जे युद्ध लढत आहे मी एकटा नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी पण एकटा नाहीये. काय त्यावेळेस एकटा नव्हता, इथं मी पण एकटा नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही पण एकटे नाहीये. देवाचा पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माहित नाही, एक बहिणीची ही बाजू असते, स्त्रियांची ही बाजू, फक्त कानाला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ती कान दुखतो, ही साईड आतमध्ये नाही बाहेर दुखत आहे. कोणतरी लेडीज आहे तिच्या इथं ते लावत्यात, सोनं घालतात तिथं. मी पाहत आहे, मला थोडं आतमध्ये थोडं डिस्टर्ब झालं, तिथं मी बोलत आहे. मी तो तुमच्या किनारीला कोण आहे मला माहीत नाही, पण मी कान बघत आहे. कान टोचलेला कान आहे, वरच्या साईडला त्यांनी घातलेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्मा सांगतो प्रियानो की जर तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही इम्पॉसिबल गोष्ट शक्य केल्याच्या राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो येशूला अभिषेक केला. देवाने काय केलं? पवित्र येशूला अभिषेक केला. दिना सुवार्ता सांगण्यासाठी, अद्भुत कार्य करण्यासाठी, रोग्यास बरं करण्यासाठी, जे पापामध्ये त्यांना बंधनमुक्त करण्यासाठी, पापाची क्षमा करण्यासाठी, आजारातून शैतानाच्या सत्तेतून आजाद करण्यासाठी देवाने त्याला अभिषेक केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू काय करत आहे? गेला एका लग्नामध्ये. कुठे गेला? कुठे गेला? झोपलेले म्हणा लग्नामध्ये. झोपलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठे गेला येशू? लग्नामध्ये गेला. आणि बायबल सांगतो प्रियानो लग्नामधला द्राक्षरस संपला. काय झालं? द्राक्षरस संपला. थोड्या वेळाने आहे सर्वांसाठी ज्यांचा बाप्तिस्मा झालाय त्यांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लग्नामधला द्राक्षरस संपला. त्याची आई तिथं होती. त्याची आई काय म्हणते त्याला? हे जे काय सांगल ते तुम्ही ऐका. त्याच्या आईला माहित होतं याला अभिषेक झालेला आहे, ह्यो पवित्र आत्म्याने भरलेला आहे, हे जे काय करल ते सगळं काय होईल? चमत्कारिकरित्या होत जाईल. हालेलुया. प्रभूने त्यांना काय सांगितलं? जा 7 रांजण आहे असं गच्च भरून टाका. प्रेज द लॉर्ड. 7 रांजण गच्च भरून टाका. त्यांनी काय केलं? पाण्यानं ते रांजण भरून टाकलं. काय केलं? रांजण ते पाण्याने भरून टाकलं. प्रभूने गेला आणि त्याच्यावर काय केली? प्रार्थना केली. बायबलमध्ये असा उल्लेख नाही त्यांनी प्रार्थना केली, पण जसं प्रभूने त्याच्यात होताय सांगितलं, चमत्कार झाला. त्या पाण्याचा बायबलमधला पहिला चमत्कार झाला पाण्याचा द्राक्षरस. हालेलुया. पाण्याचा पहिला द्राक्षरस ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, त्याच्याद्वारे परमेश्वर अद्भुत अद्भुत कार्य करतो. प्रियांनो हालेलुया. तुम्हाला वाटतं माझी प्रार्थना देवाने ऐकली पाहिजे, त्याच्या आधी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, देवा मला तुझ्या आत्म्याने भर. तुम्हाला वाटतं माझ्याद्वारे हो देवा तुझं कार्य झालं पाहिजे, तर त्याच्या आधी तुम्ही देवाला पवित्र आत्मा मागा. प्रियानो तुम्हाला वाटतं मी ज्याला सुसमाचार सांगतो त्याचं तारण झालं पाहिजे, मी तुम्हाला आधी सांगतो देवाचा पवित्र आत्मा मागा. प्रियानो हालेलुया. हालेलुया. मी या ठिकाणी अशी लोक पण मी पाहते देवाच्या आत्म्यामध्ये की अशी लोक या ठिकाणी पाहते ते जातील लंगड्या हात ठेवून प्रार्थना करतील, लंगडे सुद्धा चालतील तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे. माझ्या मी बोलत नाही, तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे लंगडे पण चालतील. हालेलुया. हालेलुया. तिथं आजपासून रोज देवाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर म्हणा. तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला कर. हालेलुया. कारण बायबलनुसार प्रभू म्हणला तुम्ही ख्रिस्तामध्ये चिन्ह आणि चमत्कार आहात. तुम्ही चिन्ह चमत्कार करण्यासाठी आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही अद्भुत कार्य करण्यासाठी निवडलेले तुम्ही लोक आहात. हालेलुया. जग म्हणतं हे शक्य नाहीये, तुम्ही जाऊन म्हणा हे शक्य आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. जग म्हणतं हे मनुष्याला असे काय, तुम्ही म्हणा मला सर्व काही शक्य आहे येशूमध्ये. आमेन. हालेलुया. तुम्ही हे कराल प्रियाला. हालेलुया. तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये कराल.
तुम्हाला वाटतं मला बायबल वाचायत नाही, मी तुम्हाला सांगतो तुमच्याद्वारे परमेश्वर केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. त्याची साक्ष हितच तुम्ही द्याल, ही तुम्हाला मी सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याची साक्ष तुम्ही हितच द्याल प्रियांनो. का? कारण देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. किती जण तयार आहेत त्याचा अभिषेक मागण्यासाठी? किती जण तयार आहेत त्याच्या आत्म्याने भरण्यासाठी? हालेलुया. 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 तो देवाचा आत्मा पवित्र आत्मा आहे प्रियांनो. तो देवाचा आत्मा पवित्र आत्मा आहे. आणि बायबल सांगतो तो पवित्र ठिकाणी राहतो, तो अशुद्ध ठिकाणी राहत नाही, अमंगल ठिकाणी तो राहत नाही. आज आपलं जीवन प्रभूला समर्पित करा. गुडघ्यावरून आपल्या जुन्या पापांची क्षमा मागा. देवाच्या नजरेमध्ये जे पाप आहे ते त्या पाप सोडून द्या, क्षमा मागा आणि देवाला म्हणा, मला आज तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर, तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर, मला तुझ्या पवित्र आत्म्याचा आज तू बाप्तिस्मा दे, मला तुझ्या सेवेच्या आत्म्याने भर प्रभूला. आजची प्रार्थना तुम्ही करा, तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येऊन तुम्हाला आत्मोत्रित्या घडवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया.